आत्याची मुलगी म्हणाली, चिमणी खूपच चिवचिव करते रोज पण. ती खूप दिवसाची उपाशी आहे. तू तिला शांत कर ना. नंतर मी आत्याच्या मुलीच्या घरी गेलो आणि चिमणीला शांत करून आलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझ्या आत्याची मुलगी आणि मी सोबतच कॉलेजला होतो. आत्याचं गाव माझ्या गावापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर होतं. आत्याची मुलगी सुनीता माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. आम्ही दोघे खूपच चांगले मित्रमैत्रीण होतो. कॉलेजला असताना तिने मला एक मुलगी पटवून दिली होती. नंतर कॉलेजला सुट्टी मारून आम्ही तिघे फिरायला जात होतो आणि फिरायला गेल्यावर मी आणि माझी प्रेमिका आम्ही दोघे जिथे संधी भेटेल तिथे आमच्या दोघात खूप वेळा आम्हाला आत्याची मुलगी सुनीता खूपच सपोर्ट करायची. पण काही दिवसानंतर माझ्या प्रेमिकाचं लग्न झालं आणि नंतर आत्याच्या मुलीचं पण लग्न झालं. मी आता एकटा पडलो होतो. सुनीतासोबत माझं नेहमी बोलणं होत असे. सुनीताचा नवरा चांगल्या नोकरीवर होता. सुनीताचं लग्न होऊन 1 वर्ष झालं. तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तिच्या नवऱ्याचा अपघात झाला. अपघात असा झाला होता की 5 महिन्यापासून सुनीताचा नवरा दवाखान्यामध्ये भरती होता. नंतर सुनीता माहेरी आली आणि माहेरीच राहू लागली होती. तिने मला फोन केला आणि म्हणाली, मला खूपच एकटं एकटं वाटत आहे. तू ये ना भेटायला. मी आत्याच्या घरी सुनीताला भेटायला गेलो. मी गेल्यावर तर सुनीता खूपच खुश झाली. मी तिथे गेल्यावर तिने मला मिठीच मारली. सुनीता मला म्हणाली, 4-5 दिवस थांब आता. रात्री मी आणि सुनीता तिच्या रूममध्ये खूप वेळा गप्पा मारत होतो. नंतर सुनीता अचानक माझ्याजवळ आली आणि ती मला म्हणाली, चिमणी खूप चिवचिव करते रोज पण. ती खूप दिवसापासून उपाशी आहे. तिला शांत कर ना. सुनीता तिच्या नवऱ्यापासून खूप दिवस झाले दूर होती. कारण तिचा नवरा 5 महिने झाले दवाखान्यामध्ये भरती होता. आम्ही दोघे तिच्या लग्नाअगोदर खूपच जवळ होतो. त्यामुळे ती मला असं एकदम बिनधास्त बोलत होती. नंतर मी 4-5 दिवस तिच्यासोबतच होतो आणि चिमणीला शांत केलं. नंतर ती जेव्हा मला बोलवायची तेव्हा मला तिच्याकडे जावं लागत होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.